गुलामीच्या खुणा पुसण्याचं काम मोदी करत आहेत, मी त्यांचे आभार मानतो. देवेंद्र फडणवीस. अंदमान निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे श्रीविजयपुरम असं नामकरण करण्यात आले. त्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत गुलामगिरीच्या खुणा पुसल्या पाहिजेत, गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं पाहिजे असे सांगितले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सोयाबीनबाबत फडणवीस म्हणाले की भारत सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क 20% वरून वाढवून 32.5% केले. याचा थेट फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून सोयाबीनच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यासोबतच केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. ड्युटी 40 वरून 20 वर आणली आहे. कांद्याच्या कोणत्या सक्तीचा फायदा होणार? कांदा बरोबरच बासमती तांदळालाही निर्यात करण्याची परवानगी होती, मात्र निर्यात शुल्क होते ते शून्यावर आणलंय. त्यामुळे आमचा धान उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. एकंदरीत आपल्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मी पंतप्रधानांचे आभार मानतो. आयात होता है उसके ऊपर कच्चे तेल पर 20% और रिफाइंड पर 12.5 से 32.5% बढ़ाकर इंपोर्ट ड्यूटी लगाई है। इसके कारण सोयाबीन के जो हमारे किसान हैं वो सीधे लाभान्वित होने वाले हैं और बड़े पैमाने पर सोयाबीन का जो भाव है वो किसानों को बढ़कर मिलने वाला है। साथ साथ हमारे केंद्र सरकार ने दूसरा जो निर्णय लिया है, प्याज पर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस समाप्त कर दी है और एक्सपोर्ट ड्यूटी 40 से 20 तक उन्होंने लाई है। इसके कारण प्याज का किसान भी बड़े पैमाने पर लाभान्वित होगा और साथ में जो बासमती राइस है उस बासमती राइस को भी एक्सपोर्ट की परमिशन तो थी ही, लेकिन उस पर एक्सपोर्ट ड्यूटी थी, उसको 0 कर दिया है। इसलिए हमारा जो धान का किसान है उसको भी इसमें बड़ा फायदा मिलने वाला है। कुल मिलाकर किसानों को एक बहुत बड़ी सौगात हमारे प्रधानमंत्री जी ने दी है। मैं प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. एकनाथ खडसे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, माझा प्रवेश झाला, मात्र अजूनही त्याची घोषणा झाली नाही. ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही, मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल. सर, पोर्ट ब्लेयर का नाम कर दिया गया, पोर्ट ब्लेयर का नाम बदल गया. ये बहुत हर्ष की बात है. गुलामी के चिन्हों को मिटाया ही जाना चाहिए और गुलामी के चिन्हों को मिटाने का जो कार्य मोदी सरकार कर रही है, मैं उसके लिए उन्हें धन्यवाद देता हूँ. जेपी नड्डा जी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे, काय बैठक? जेपी नड्डा जी मुंबईला येत आहेत. एक आमची छोटी बैठक देखील त्या ठिकाणी होणार आहे आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की गणेश पर्व चाललेला आहे, त्यामुळे गणेशाचं दर्शन देखील ती घेणार आहे. वो सीट बंटवारा कब तक हो जाएगा और कितने सीट बीजेपी